नमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला आज खूप सुंदर असे फॉन्ट दिलेले आहे. तुम्ही ते डाउनलोड करू शकता. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. 10 जे फॉन्ट आहे ते दिलेले आहे युनिकोड पॅडचे. त्याला इन्फिनिटिव्ह फॉन्ट असं म्हणतात. बघा आता इथे डाउनलोड करून घेतलेलं आहे. डाउनलोड कसं करायचं, तुमची जे लिंक दिलेली आहे मी ते डाउनलोड करून घ्या. डाउनलोडमध्ये यायचं, अशा पद्धतीचे फॉन्ट दिसतात. इथून तुम्हाला बॅक यायचं आहे आणि इथे तुम्हाला युनिकोड पॅड आणि पिक्स ॲप हे जे आहे पिक्सल लॅब ते ओपन करायचं आहे. अशा पद्धतीचे मी ह्या नंबरचे सगळे तुम्हाला फॉन्ट दिलेले आहे. तर हे जे 10 फॉन्ट आहे तुम्हाला ते डाउनलोड करून घ्यायचे आहे. अशा पद्धतीचे बघा. आता तुम्हाला मी इथे ब्लँक पेज जे आहे ते माझं ओपन करते आणि तुम्हाला मी एक नाव जे आहे ते टाईप करून दाखवते कशा पद्धतीने ते टाईप होतं. आता मी बॅकग्राऊंड दुसरं घेतलेलं आहे आणि ते ॲड कशी करायची हे अगोदर बघूया. नंतर आपण तिथे जे फॉन्ट आहे ते कसे लिहायचे हे सांगते मी. तर इथे बघू शकता तुम्हाला इथे काय करायचं, असं टेक्स्ट येते. हेच ओपन केल्यानंतर इथे खाली बघा ए नंबरमध्ये यायचं आहे, 2 नंबरचं एमध्ये. आता इथे फॉन्टमध्ये यायचं आहे, ए बी नाव दिसेल तुम्हाला, त्याच्या खाली फॉन्ट आहे त्यावर टच करायचं आणि माय फॉन्टमध्ये यायचं. माय फॉन्टमध्ये आल्यानंतर बघा सर्च बॉक्सच्या समोर तुम्हाला 2 फोल्डर दिसेल. तर 2 नंबरचं जे फोल्डर आहे त्यावर टच करायचं आणि डाउनलोडमध्ये केलेलं आहे ना तुम्ही, तर मग डाउनलोडमध्येच जायचं तुम्हाला आणि नंतर इथे स्क्रॉल करायचं. तुम्हाला ते नाव शोधून घ्यायचं आहे 10 फॉन्टचं, इन्फिनिटिव्ह 10 फॉन्ट म्हणून शोधायचं आहे. किंवा तुमचे डायरेक्टमध्ये येत असेल तर डायरेक्टमध्ये. माझ्या ह्याच्यात डायरेक्ट आलेले आहे बघू शकता इथे. आणि मी काय केलेलं आहे, याला टच केले बघा. ॲड केल्यानंतर ह्या पट्टीवर टच केलं की डायरेक्ट येऊन जातं. ते डायरेक्ट आल्यानंतर तुम्हाला इथे सर्व तुमचे फॉन्ट दिसेल बघा. 10च्या 10 फॉन्ट इथे दिसणार आहे. तर अशा पद्धतीने हे फॉन्ट आहे. आता इथे बघा याचा कोट कसा काढायचा हे बघूया. आता मी हा फॉन्ट अगोदर लावून देते त्याला. आता इथे लावल्यानंतर तुम्हाला हे असं दिसेल. आता इथे असं दिसल्यानंतर तुम्हाला काय करायचं, इथून बॅक यायचं आहे आणि युनिकोड पॅड ह्या ॲपमध्ये यायचं आहे. ह्या ॲपमध्ये कसे फॉन्ट ॲड करायचे या अगोदर मी व्हिडिओ टाकलेला आहे, तर तुम्ही व्हिडिओ बघून घ्या ते कसं टाकायचं आणि कसे सिलेक्ट करायचे. तर मी तुम्हाला फक्त एक फॉन्ट टाकून दाखवते कसं टाकायचं. बाकीचा तो व्हिडिओ जो आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे, त्या व्हिडिओ टच करून तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्या. इथे बघा तुम्हाला इथे फॉन्टमध्ये यायचं आहे. फॉन्टमध्ये आल्यानंतर इथे मी 10च्या 10 फॉन्ट ॲड करून घेतलेले आहे बघा, तुम्हाला दिसेल इथे. आणि इथे तुम्हाला काय सिलेक्टवर टच करायचं आहे, 2 नंबरला वरती यायचं आहे, सगळ्यात वरती. सिलेक्टवर आल्यानंतर इथे बघा तुमचे जे फॉन्ट आहे ते 10 असे दिसणार आहे. त्यामधला तुम्हाला एक कोणताही फॉन्ट घ्यायचा असेल किंवा सर्व घ्यायचे आहे तर एक एक ॲड करायचे. आता मी एकच ॲड करते, पहिल्या नंबरचं. यावर टच केलं, आता हा पहिल्या नंबरचा फॉन्ट आलेला आहे बघा. पहिला नंबर आता माझा सर्वात खाली आलेला आहे कारण तो ॲड झालेला आहे. आता मी दुसरा फॉन्ट ॲड करून दाखवते तुम्हाला. दुसरा फॉन्ट आता त्या 1 नंबरच्या खाली येणार आहे बघू शकता. आता तुम्ही इथे सिलेक्ट केलं, मी 2 नंबर घेतला आणि ह्या बघा 1च्या खाली आलेला आहे, दिसू शकते तुम्हाला इथे. आणि अशा पद्धतीने ते ॲड करून घ्यायचे. आता इथे पहिल्या नंबरचा जो फॉन्ट आहे त्याबद्दल मी तुम्हाला एक नाव लिहून दाखवते, ते तशा पद्धतीने लिहायचं आहे. आता इथे बघा तुम्हाला शोधून घ्यायचं आहे तुमचे नावं वगैरे कुठे आहे, तुमचे अक्षर कुठे आहे, क कुठे आहे, र कुठे आहे, व कुठे आहे, हे सगळं शोधायचं आहे इथे. नंतर तुमचं जे टायपिंग आहे ते करायचं आहे. हे टायपिंग तुम्हाला कधी करायचं आहे, सर्व अगोदर माहिती करून घ्यायचं. कुठे काना आहे, कुठे विलेंटी आहे, कुठे उकार आहे, सर्व शोधायचं आहे. आणि कोलोग्राफी म्हणजे ह्या अशा प्रकारच्या. आता इथे बघा क दिसेल तुम्हाला ह्या पद्धतीचा, तर इथे तुम्हाला असा व्यवस्थित असा कोलोग्राफीमध्ये हा द दिसत आहे. हा द बघा आणि वरचा द बघा, यामध्ये खूप फरक आहे. आता इथे तुम्हाला द दिसेल बघू शकता इथे. हा सिम्पलवाला झाला, हा कोलोग्राफीमध्ये द झालेला आहे. तर अशा पद्धतीचे इथे कोलोग्राफी असतात. तर आता इथे मी तुम्हाला कल्याणी नाव जे आहे ते टाईप करून दाखवते. आता इथे मला क शोधायचं आहे, तर इथे मी हा क शोधला आणि ल शोधायचा. आता इथे बघा तुम्हाला जर असा प्रॉब्लेम येत असेल तर इथे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये बघून घ्यायचा आहे, मी व्हिडिओ टाकलेला आहे. असा प्रॉब्लेम जर येत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे म्हणून. तर आता सध्या मी इथे हा कट करते आणि इथे असं करून घेते आणि इथे बघा मी ल लिहिते आणि य लिहिते. तर मी इथे माझं जे नाव आहे टाईप करून घेतलेलं आहे. आता इथे मला न लावायचं आहे. न लावल्यानंतर मला एक विलेंटी द्यायची आहे. तर मी काय करते, एकच जे काना आहे तो टाकते आणि नंतर विलेंटी देते आणि पुन्हा इथे काना लावते. अशा पद्धतीने मला लावून घ्यायचा आहे, तेव्हाच तो काना जो आहे तो व्यवस्थित दिसणार आहे, तशाशिवाय तो दिसणार नाही. आता इथे बघा 2 लाईनिंग द्यायचे आहे. तर मला काय करायचं आहे, पहिले अगोदर एक काना लावायचा किंवा छोटा लावायचा असेल तर दोन्ही द्यायचे आणि नंतर छोटा लावून घ्यायचा. अशा पद्धतीने लिहून घ्यायचं आहे. आता इथे कॉपी करायचं आहे आणि अगोदर काय करायचं, हे नाव लिहिल्यानंतर ही लाईन आहे ना मोठी, ह्या कच्या समोर आणायची सर्वात अगोदर. आता सर्वात अगोदर आणली तर इथे काय होणार आहे, आपलं जे पेसिंग आहे ते व्यवस्थित दिसणार आहे बघू शकता इथे मी. आता हे थोडा समोर घ्यायचं आहे आपल्याला. समोर आल्यानंतर आपल्याला इथे पेस येणार आहे बघू शकता इथे. अशा पद्धतीने आपल्याला, किंवा तुम्हाला हे कट करायचं असेल तर तुम्ही कट करू शकता आणि इथे
लवकर जर होत नसेल तर असं पेस्ट देऊन इथे तुम्हाला क लिहून घ्यायचा आहे, पुन्हा क लिहून घ्यायचा इथे. अशा पद्धतीने पण तुम्ही हे यूज करू शकता. आणि हा क झाला की पुन्हा इथे यायचं आणि इथे काय करायचं, पेस्ट द्यायचा, थोडा पेस्ट द्यायचा आहे इथे. बघू शकता इथे असा पेस्ट दिला की कॉपी करायचं आणि तुम्हाला इथे पिक्सल लॅबमध्ये यायचं आहे. आणि इथे बघा, ह्या पेन टूलवर टच करायचं आणि इथे आपण अगोदरच कोड वगैरे घेऊन घेतलेला आहे, तर त्यामुळे आपलं नाव लगेच तयार होऊन जाईल. अशा पद्धतीने हे नाव तयार करायचं आहे. आणि मी हा फॉन्ट याच्या अगोदर दिलेला आहे, हा DG फॉन्ट म्हणून आहे. आणि तुम्हाला पुन्हा दुसरा दाखवते मी. माय फॉन्टमध्ये यायचा आणि हा 10 नंबरचा दिलेला आहे आपण. अशा पद्धतीने आपण हा 10 नंबरचा वापरला. पुन्हा मी आता तुम्हाला दुसरा दाखवते. आता मी इथे 1 नंबरचा दिलेला आहे. बघा इथे अशा पद्धतीने हे नावं येतात. तर तुम्हाला अशा पद्धतीने हे लावून घ्यायचे आहे, छान छान पद्धतीने तुमचे नावं तयार करायचे आहे आणि त्या पद्धतीचे तुम्हाला पत्रिकेमध्ये ॲड करायचे आहे. तर असं होतं हे युनिकोड पॅडची माहिती आणि फॉन्ट. तुम्ही हे डाउनलोड करा आणि छान छान पत्रिका बनवा. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कल्याणी ग्राफिक्सच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद.